आज येवले शहरात आज तसेच एक दोन दिवसापासून अतिशय अफवेचं पीक आलेलं आहे. मी उपजिल्हा प्रमुख शिवसेना या ठिकाणी सांगू इच्छितो की हे जे राष्ट्रवादीचा जो काही पक्ष प्रवेशाचा काही कार्यक्रम आहे तर त्यात येवल्यातील नगरसेवक तसेच काही पदाधिकारी प्रवेश करणार आहे असं जे येवला या ठिकाणी तसेच बाहेर अनेक ठिकाणी या अफवा पसरलेल्या आहेत. त्या अफवा पसरल्या, आमच्या कानापर्यंत बी त्या अफवा आल्या. तर ही जाणून बुजून दिशा भुलवण्याचं कोणीतरी काम करत आहे, हे अतिशय चुकीचं असून या निव्वळ अफवा आहेत. या ठिकाणी गटनेते गणेशभाऊ शिंदे तसेच नगरसेवक एजाजभाई शेख आम्ही सर्वांशी चर्चा केली. गणेश भाऊंनी स्वतः गटनेत्यांनी सर्व नगरसेवकांशी चर्चा केली. मी अनेक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तर असं कुठलंही काही आढळून आलेलं नाही. या फक्त निव्वळ आणि निव्वळ अफवा आहे. या अफवावर कोणी विश्वास ठेवू नये. असा कुठलाही कोणी शिवसेना सोडून जाणार नाहीये आणि कोणी या संभ्रमात राहू नये की राष्ट्रवादीचा जो प्रवेशाचा कार्यक्रम आहे त्यात कोणी नगरसेवक किंवा कोणी पदाधिकारी प्रवेश करणार आहेत. ही निव्वळ अफवा आहे आणि अफवावर कोणी विश्वास ठेवू नये. येवला शहर में 2-3 दिन से कुछ अफवाह चल रही कि शिवसेना के नगरसेवक राष्ट्रवादी कांग्रेस में प्रवेश कर रहे। मैं मीडिया के माध्यम से ये बताना चाहता हूँ कि ऐसी कोई अफवाह, ऐसा कोई हमारा इरादा नहीं है। हम सभी शिवसैनिक और शिवसेना में ही है और ये कॉन्फिडेंस जो है हमारे गट नेता आदरणीय गणेश भाऊ शिंदे, इनके कान पे भी हमने डाले। गणेश भाऊ ने सब नगरसेवक से संपर्क करे और सब नगरसेवक से संपर्क करके खातिरदारी है कि हम शिवसैनिक और शिवसेना में रहेंगे और कोई अफवाह पे विश्वास न करे।